तुमच्या पण घरात पालक खायला नाटक करता का सगळेजण? चला अशा प्रकारे पालक बनवा, सगळेजण चाटून पुसून खातील. पालक पूर्ण क्लीन करून घ्यायचा आणि बारीक चिरून घ्यायचा, जेणेकरून तो लवकर शिजला जाईल. पालकामध्येच वरून आपण तुरीची डाळ पण ऍड करणार आहे. एक वेगळी टेस्ट येऊन जाते भाजीला. हवं तेवढं पाणी ऍड करून घ्या. ही एक अशी भाजी आहे जी की खूप कमी तेलामध्ये बनली जाते आणि खूप जास्त हेल्दी पण असते. चवीपुरतं मीठ ऍड करा आणि 15 ते 20 मिनिटं ढाकून ठेवा. छानपैकी भाजी शिजल्यानंतर त्याला एकदा फेटून घ्या आणि नंतर तुम्हाला पाहिजे तेवढं बेसन पीठ त्याच्यामध्ये ऍड करा घट्टपणा येण्यासाठी. मस्त एकजीव करून घ्या. 2-3 लसणाच्या पाकळ्या मी ऑलरेडी बारीक केलेल्या आहेत. तेल गरम करून घ्या, त्याच्यामध्ये मोहरी टाका. मोहरी तडतडली की वरून लसूण ऍड करा आणि तुम्हाला पाहिजे तेवढं तिखट ऍड करा. 1 चमचा हळद टाका आणि छानपैकी मिक्स करून घ्या. त्याला छान फ्राय झाल्यानंतर वरून आपण घोटून घेतलेली भाजी टाकून द्या आणि छान मिक्स करत राहा, जेणेकरून ती भाजी खाली लागणार नाही. वरतून मी मोठा कुठलेला कुट्टा टाकला, तुम्ही पूर्ण अख्खे शेंगदाणे पण टाकू शकता. बघा किती छान आणि कमी तेलामध्ये ही भाजी रेडी झाली. पहिले लोक हे अशीच भाजी खायची म्हणून ते हेल्दी राहायचे. भाजी कशी झाली ते कमेंट करून सांगा. आजच्यासाठी एवढंच होतं. बाय.